प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे सौ रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले रुग्णवाहिकेचे लोकार्पण। प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण सौ रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते दिनांक 14 जुलैला करण्यात आले। या प्रसंगी रुग्णवाहिकेचे पूजन व चाबी सोपवून तसेच हिरवी झेंडी देऊन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला रुग्णांच्या सेवेसाठी सोपविण्यात आली। या प्रसंगी प्रामुख्याने सौ रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया, किरणजी पारधी जिल्हा परिषद सदस्य, सौ कुंताताई पटले माजी सभापती पंचायत समिती तिरोडा तथा पंचायत समिती सदस्य, प्रमिलाताई भलावी पंचायत समिती सदस्य, वनिताताई भांडारकर पंचायत समिती सदस्य, प्रतिमाताई जयतवार सरपंच मुंडीकोटा, तुरेंद्रजी नागपुरे सरपंच मांडवी, मनोजजी डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता भोयर मॅडम, आरोग्य विभागाचे सर्व सहाय्यक व कर्मचारी व गावातील गणमान्य नागरिक या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते। सौ रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण यांनी सांगितले की शाश्वत विकासाच्या धोरणात उत्तम आरोग्य व सेवा ही सुद्धा एक थीम आहे। त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे मजबूत इमारत नसल्याने त्यात वारंवार जिल्हा परिषदेला स्वतः त्यांनी पाठपुरावा करून काही महिन्यांपूर्वी इमारत मंजूर करून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री विजयभाऊ राहंगडाले यांच्या हस्ते करण्यात आले व आता नुकतेच सन 2025-2026 या कालावधीत जिल्हा परिषद गोंदियाला एकूण 4 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या। त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा, प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाकराम, प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा बुजुर्ग व गोंदिया तालुक्यातील आरोग्य केंद्र खमारी अशा एकूण 4 पैकी 3 रुग्णवाहिका तिरोडा तालुक्यातील आरोग्य केंद्रांना प्राप्त झाल्या। याबद्दल तिरोडा तालुक्यातील जनतेने सौ रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया व तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयभाऊ राहंगडाले यांचे मनस्वी आभार मानले आहेत।